बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी गोव्यामधून। मराठी भाषेच्या मुद्द्यावरती सुभाष वेलिंगकरांना गोव्याच्या नवनिर्वाचित संघ प्रमुखांचाही पाठिंबा मिळालाय। त्यामुळे भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ पुन्हा एकदा अडचणीत आल्याची चिन्ह आहेत। गोव्यातील शालेय अभ्यासक्रम कोणत्या भाषेतून असावा या संदर्भातील प्रश्न मनोहर पर्रीकरांना नीटपणे हाताळता आला नाही असं गोवा संघ प्रमुख लक्ष्मण बेहेरे यांनी म्हटलंय। गोव्यातल्या शाळांमध्ये मातृभाषेतूनच शिक्षण दिलं जाईल असं आश्वासन तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी दिलं होतं। मात्र त्यानंतर त्यांनी या प्रश्नाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप गोव्याचे माजी संघ प्रमुख सुभाष वेलिंगकर यांनी केलाय। त्यानंतर पक्षविरोधी भूमिका घेतल्याने संघाने वेलिंगकर यांचा राजीनामाही घेतला। मात्र या कारवाईमुळे संघाच्याच अनेक पदाधिकाऱ्यांनी स्वतःहून संघाचे राजीनामे दिलेले आहेत। त्यानंतर आता वेलिंगकरांना पाठिंबा मिळताना पाहायला मिळतोय। त्यांच्या या नव्या भूमिकेला गोव्यातील नवनिर्वाचित नेत्याचा देखील पाठिंबा आहे। गोव्यामध्ये संघात पडलेल्या फुटीचा फायदा घेण्यासाठी शिवसेना चांगली सरसावलेली आहे। आगामी गोवा विधानसभेमध्ये शिवसेना 20 जागा लढवेल अशी माहिती सेना खासदार संजय राऊत यांनी दिलेली आहे। शिवाय निवडणुकीसाठी संघातून बाहेर पडलेले वेलिंगकर आणि इतर समविचारी पक्ष यांनी सोबत येण्याची गरज असल्याचंही त्यांनी बोलून दाखवलं।